सहज मी माझे व्हिडिओ वगैरे काल जो व्हिडिओ अपलोड केला होता तो बघत होतो मी. आणि त्याच्यामध्ये बघा कालचा जो आपण व्हिडिओ अपलोड केला आहे, बघू शकता हा व्हिडिओ तुम्ही. तर ह्यामध्ये आपल्या एका सबस्क्रायबर, जय शिवराय, सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. सकाळचे 7 वाजलेत, लवकर उठलो आज. दादा ते पण लवकर उठलेत, रूममेट्स वगैरे. चला म्हटलं थोडंसं किचन वगैरेकडनं फिरून येऊयात, बघूयात काय काय नाही. आज 1-2 रूममेट आलेत आणि अजून 2-3 जण यायचे बाकी आहेत. चला फ्रेश वगैरे होऊयात आपण आता. आधी ब्रश वगैरे करून घेऊयात मस्तपैकी. ब्रश करायला घेतला मी. दादा ते तोपर्यंत वॉशरूमला गेलेले आहेत. त्यांची आंघोळ वगैरे झाली की मग आपण पण आंघोळ करूयात, कारण आज त्यांना ड्युटी असल्यामुळे आधी ते मध्ये चालले गेलेले आहेत. मग त्यांचं झालं की मग आपण पण आंघोळ वगैरे करूयात, फ्रेश होऊयात आपण. चला फ्रेश वगैरे झालेत आपण. आता नाश्ता करण्यासाठी खाली जाणार. दादा पण गेलेत जॉबवरती, कारण त्यांचा जॉब हा सकाळी 10:30लाच असतो. आता 10 वाजून गेले, ते आता जॉबवरती निघालेत. आता आपण पण नाश्ता वगैरे करून येऊयात, कारण तयारी वगैरे झाली आपली. चला निघूयात आपण पण नाश्त्याला. चला खाली आलोय आपण, जाऊयात नाश्ता करण्यासाठी. हे बघा परत आज पण बाईकचा ग्लास वाकडा करून ठेवलेला आहे. हे असं असतं, कोणी ना कोणी दररोज बाईकचा ग्लास वाकडाच असतो आपल्याला. ठीक आहे, असू दे, आता काय चेहरा वगैरे बघत असतील. निघूयात आपण आता. बाईक वगैरे तर नाही, पायीच जाणार आहोत, कारण नाश्ता करायला जायचं आहे आपल्याला. म्हटलं बाईक वगैरे थोडीशी पुसून घेऊयात म्हटलं. त्याच्यामुळे खाली वगैरे आलतो इकडे या साईडला. ठीक आहे, चला जाऊयात आपण, थोडं बाईक वगैरे पुसूयात आणि मग नंतर जाऊयात नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करण्यासाठी आलोय आपण. घेऊयात पोहे वगैरे. सकाळ सकाळी कसं असतं, आंघोळ वगैरे केली ना लगेच भूक वगैरे लागून जाते. मग नाश्ता केलेलं थोडं बरं राहतं. तसं तर मावशींनी फराळ वगैरे पण दिलंय, पण काय रोज रोज तेच खाऊन कंटाळा पण येतो. मग चला म्हटलं आज बाहेरच जाऊयात, मस्तपैकी पोहे वगैरे घेऊयात, बघूयात. तरी पोहे वगैरेच घेऊयात, कारण ते थोडंसं कोरडं खाल्लं की जात पण नाही. मग घेऊयात आपण. त्यांना सांगितलं पोहे वगैरे द्या आम्हाला. त्यांनी मस्त पोहे भरलं आणि आपल्याला देण्यासाठी घेतलं. त्यांनी झालंय नाश्ता वगैरे. जाऊयात आता रूमवरती. थोडस आता पायी चालत जाणार इथनं, थोडस रूम वगैरे दूरच आहे. आणि काल काय झालं, दिवसभर पाऊस वगैरे चालत होता, त्याच्यामुळे काही आपण डायरेक्ट बोलून काय व्हिडिओ वगैरे किंवा व्लॉग बनवला नाही. पूर्ण व्हिडिओला आपण व्हॉइस ओव्हरच दिला, कारण बराच पाऊस वगैरे चालू होता आजूबाजूला, त्याच्यामुळे काय आपल्याला जास्त मध्ये बोलता नाही आलं. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ आपण कालचा जो केला तो पूर्ण व्हॉइस ओव्हरच केलाय. बघा खूप छान वातावरण सकाळ सकाळचं. आपला क्रांती चौक या. ठीक आहे, जाऊयात आपण आता रूमवरती. नाश्ता वगैरे झाला, आता रूमवरती आलोय. मग आता थोडा वेळ आपण माझे काम वगैरे करतोय आणि नंतर मग जॉबवरती जाऊयात आपण. ठीक आहे, करूयात आपण आपले कामं. आपले कामं म्हणजे काय, खूप मोठी कामं नसतात आपले. खरं काम तर आपला मायबाप शेतकरी करतो. आपले कामं काय सावलीत बसून करायचे असतात. सिंपल कामे असतात आपले, खूप जास्त काही मोठे कामं नसतात. मग घेतलं मी. शनिवारी मस्त टेस्ट असणार आहे. मग चला म्हटलं टेस्टसाठी क्वेश्चन वगैरे तरी शॉर्ट आउट करून ठेवू. मग घेतलं टेक्स्टबुक वगैरे घेतलं, त्याच्यातनं काही क्वेश्चन्स वगैरे बघत होतो. 9वीचा पेपर आहे यावेळेस शनिवारी. मग घेऊयात म्हटलं क्वेश्चन पेपर वगैरे तरी होऊन जाईल आपली, रिकामं बसण्यापेक्षा. व्लॉगिंग वगैरे पण चालू असते आपल्यावाली आणि आपले कामं पण होऊन जातात. मग घेतलं टॅब वगैरे, त्याच्यात काही क्वेश्चन्स वगैरे टाईप करूयात. आधी शॉर्ट आउट करावं लागतील, पण काय बघतो काय तेवढ्यातच झाडू पोछा करणाऱ्या मावशी येऊन गेल्यात. मग थोडा वेळ आपल्याला थांबावं लागलं. मग मावशीने त्यांनी आधी झाडू वगैरे मारून घेतला आणि लगेचच पोछा मारायला घेतला मावशींनी. हे बघा बघू शकता. पण पोछा वगैरे मारत नाही तोपर्यंत म्हटलं करूयात आपले कामं. पण बघतो काय तेवढ्यात आपला लगेच दुसरा रूम पार्टनर येऊन पण गेला. रूम पार्टनर तर असा रूमवरती आला जसा की माहेरून सासरीलाच चाललाय. अशा बॅगा वगैरे भरून घेऊन आलाय फुल. सगळं दिवाळीचं फराळ वगैरे भरपूर आणलंय त्याने. असं काही काम वगैरे होतं आपलं, ते झालंय आपलं. रूममेट्स पण आला, गावाला गेलेला होता तो दिवाळीसाठी. आलेला आहे तो. सहज मी माझे व्हिडिओ वगैरे काल जो व्हिडिओ अपलोड केला होता तो बघत होतो मी. आणि त्याच्यामध्ये बघा कालचा जो आपण व्हिडिओ अपलोड केला आहे, बघू शकता हा व्हिडिओ तुम्ही. तर ह्यामध्ये आपल्या एका सबस्क्रायबरनं खूप छान कमेंट केली. आजचा व्हिडिओ सर्वात बेस्ट होता कम्पेअर टू अदर व्हिडिओज.
आणि एडिटिंग वगैरे पण बेस्ट होते. बघा तुम्ही छान कमेंट केली त्याने. असेच अनेक आपले सबस्क्रायबर वगैरे असतात जे आपल्याला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस आपले काही सबस्क्रायबर असतात युट्यूबवरती. सो ते आपल्याला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा कमेंट वगैरे करून ते आपल्याला खूप मोटिवेशन वगैरे मिळत असतं. सो अजून आपण डेली जे व्लॉगिंग करतोय त्याच्यामध्ये अजून आपली सुधारणा करूयात. सो प्रयत्न तर आपला पूर्ण चालू आहे एडिटिंग वगैरे मध्ये पण, आणि आता थंबनेल वगैरे पण प्रॉपर एडिट करायला लागलोय. सो हळूहळू त्याच्यामध्ये आपण सुधारणा वगैरे करूयात. ठीक आहे, थोड्या वेळात जेवण वगैरे करूयात आपण आणि मग जाऊयात. जॉबवरती जावं लागेल आपल्याला. क्वेश्चन पेपर टायपिंगचं काम झालं, मग काय म्हणतात जाऊयात आता जेवण वगैरे करूयात. मग गेलो डबा घ्यायला खाली मग काय पायीच निघालो. मस्त गल्लीने चालत वगैरे, वातावरण वगैरे मस्त होतं. आलो आपल्या खानदेशच्या मेसजवळ. घेऊयात म्हटलं आता, पण आपला मित्र पण बाहेर फिरायला गेलेला आहे. चला आले आपली मेस आता, खानदेश मेस वगैरे. पण बघतो काय मेसवरती तो येऊन गेला. त्याला विचारलं मी मग थोड्या वेळानंतर वगैरे. तो सकाळीच आला म्हणे, उज्जैनला फिरायला गेला होता मस्तपैकी. मजा आहे बाबा म्हटलं तुझ्यावली, मस्त फिरतो. टिफिन वगैरे पॅक करून घेतला त्याच्याकडनं, निघाल मग परत रूमवरती. चला म्हटलं आता जेवण वगैरे करूयात. जेवण वगैरे झालं की मग जाऊयात क्लासला. झालं एकदाचं जेवण, आलो खाली मग बाईकजवळ. बाईक वगैरे पण बाहेर काढून ठेवली, वॉश वगैरे सकाळीच करून ठेवली ती बाईक वगैरे. मग मस्त बसलो बाईक वगैरे वरती आणि मग निघालो क्लासवरती. काय मग थोडंसं मध्ये पण कॅमेरा ऑन करून घेतला मी रस्त्याने जाताना. आणि रूमला कसं असतं सकाळ सकाळी ना बोर होऊन जातं, काही सगळे जॉबवर चालले जातात रूममेट वगैरे. मग क्लासला बरं असतं, मस्त क्लासवरती गेलं की पोट्टे वगैरे असतात. लेक्चर जरी नसलं तरी डाऊट क्लिअरिंगसाठी येऊन जातात आपल्याजवळ. मस्तपैकी त्यांच्यासोबत मग डाऊट क्लिअरिंग करताना थोडा टाइमपास वगैरे पण होऊन जातो. आणि पोट्टे वगैरे कसे राहतात क्लासवरती गेलो की, सर आम्हाला पण व्लॉगमध्ये घ्या, आम्हाला पण व्लॉगमध्ये घ्या. बघूयात मग आज क्लासमध्ये जर वेळ मिळाला आपल्याला तर आपण आपल्या स्टुडंटला पण व्लॉगमध्ये वगैरे घेऊयात आज. थोड्याच वेळ राहिला आपण पोचूयात आता. पण बघतो काय मध्येच सिग्नल लागला आपल्याला. आणि कसं राहतं सिग्नल वगैरे लागला तर थांबून जायचं. बरेच जण असे असतात सिग्नल जरी असला तरी चालले जातात. 1-2 मिनिटाचं काम असतं, पण जीवन हे आपलं खूप महत्त्वाचं आहे. सो ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. सो सिग्नल वगैरे लागला असेल ना तर थांबूनच जायचं. काय 2 मिनटं लेट होतं माणूस, पण व्यवस्थित सुरक्षितपणे तरी पोचतं. सो आलो आता क्लासमध्ये. मग मस्तपैकी बसलो होतो. आधी तर काय 2-3 लेक्चर नव्हतेच, आपल्याला ऑफच होतं. आणि बरेच आपले बाकीचे टीचर लोक पण स्टुडंटचं डाऊट वगैरे क्लिअर करत होते. आणि आपले डायरेक्टर वगैरे त्यांचं पण जेवण वगैरे चालू होतं मध्ये, मस्त जेवण वगैरे करत होते ते. हे असं असतं म्हणजे आपल्या एखाद्या जॉबवरती जर आपण गेलो ना, तिथं जर असं हसत खेळत वातावरण राहिलं ना खूप छान वाटतं. मग काय मग मी थोड्या वेळात म्हटलं चला थंबनेलसाठी एखादा फोटो वगैरे काढून घेऊयात. आपला मोबाईल तर काय चांगला नाही, मग आपण आपले प्रणव सर, हे बघा हे प्रणव सर, यांच्या मोबाईलमध्येच एक फोटो काढला थंबनेलसाठी. म्हटलं चला काढून तरी घेऊयात आपण फोटो. मग काय नंतर आपलं एक लेक्चर होतं, लेक्चरला गेलो. मस्त मुलांना एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलं. तोपर्यंत ते रायटिंग वगैरे करत होतो, मागे येऊन बसलो. मग मुलांचा वगैरे मस्त व्हिडिओ वगैरे बनवून घेतला. पण काय मुलं क्लास वगैरे सुटल्यावर परत म्हणायला लागलेत की सर आम्हाला पण घ्या. मग घेतलं त्यांना. शेवटी क्लास वगैरे सुटला आहे आपला आता. मग मुलांना वगैरे घेतलं. मस्त खुश वगैरे होतात मुलं. आणि निघूयात आपण आता थोड्या वेळातच. लेक्चर वगैरे झालेत आपले सगळे. मग आता रूमवरती जायला निघणार आपण. सो चला जाऊयात आपण. क्लासवरून आल्यावर काय डायरेक्ट रूमवर नाही आलो, आधी टिफिन वगैरे घेऊन आलो मेसवरून. चला म्हटलं कसं आहे परत खाली जाण्यापेक्षा टिफिन वगैरे घेऊन आलो डायरेक्ट. चला जाऊयात आपण आता रूममध्ये. रूम वगैरे ओपन केला मस्तपैकी, आलो रूम क्लोज पण करून घेतला. चला आता थोडंसं फ्रेश वगैरे होऊयात, आधी चेंज वगैरे करूयात आणि मग आपण जेवण वगैरेला बसूयात. कारण कसं आहे परत जेवण वगैरे झालं की बाहेर वगैरे थोडंसं फिरायला आपल्याला जावं लागेल. ठीक आहे चला बाय बाय. चला जेवण वगैरे झालंय आणि रूमवर पण सगळे मित्र वगैरे आलेत. आता थोडंसं खाली फिरायला वगैरे जाणार. सो आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थांबूयात आपण, भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.